राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एखादी योजना जाहीर करायची, त्याच गोरगरीब शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या टॅक्समधून त्या योजनेसाठी करोडो रुपयांची तरतूद करायची। मग सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये एक खासगी कंपनी आणायची, 4-2 शेतकऱ्यांना मदत पोहोचवायची, त्यांच्यासोबत नेत्यांनी फोटो काढायचे, मग पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या टॅक्सच्या पैशानं योजनेच्या जाहिराती मिळवायच्या। आणि एकदा का हे सगळं झालं की त्या योजनेत असे काही नियम घुसवायचे की शेतकऱ्यांना योजनेचा फायदा घेताच येऊ नये, आणि मग त्या योजनेचं सगळं घबाड त्या मधल्या खासगी कंपनीच्या घशात घालायचं। आता तिथून त्या घबाडाचा वाटा कुणाकुणाला पोहोचतो ते शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचत नाही, पण शेतकऱ्यांच्या पैशातून शेतकऱ्यांसाठी तयार केलेली योजना शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावण्याचा उद्योग मात्र राजरोसपणे सुरू राहतो। या उद्योगात आता भर पडली आहे ती पीक विमा योजनेची। या विम्यापायी शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरड मोडलाय, पण विमा कंपन्या मात्र चांगल्याच गब्बर झाल्यात। अमरावतीच्या खानापूरमधले राजकुमार महादेवराव पावडे महाराष्ट्रातील हा बळीराजा, कारण राज्याच्याच नाही तर या राज्यातील प्रत्येकासाठी कायम बळी दिला जातो तो या बळीराजाचाच। पावडे 7.5 एकर शेतीचे मालक, सोयाबीन आणि कापूस पिकवतात, मेहनत करतात, पण निसर्ग कधी कधी कोपतोच। त्याचा प्रकोप कमी करावा म्हणून गेली 8 वर्ष पोटाला चिमटा काढून पावडे प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचा हप्ता भरतात। 8 वर्षात अनेकदा शेतीचं नुकसान झालं, पण पीक विमा एकदाही पदरात पडलाच नाही। किसान फसल बीमा योजना नेच्या माध्यमातून विमा काढत आहे, परंतु गेल्या 7-8 वर्षापैकी एकही वर्ष मला विमा कंपनीकडून कुठल्याच प्रकारचा लाभ झालेला नाही आहे। यावर्षी तर अशी गता झाली आहे की माझे पीक कपाशीचे पीक होते आणि सोयाबीनचे पीक होते। सोयाबीनच्या पिकाला उताराच आला नाही, पीक चांगले जोमात होते, परंतु त्याला उतारा एकरी 3 क्विंटल 4 क्विंटलचाच उतारा बसला, आणि त्यामध्ये सुद्धा एकरी 4 क्विंटल 3 क्विंटल उतारा बसून सुद्धा गव्हर्नमेंटचा भाव 3900 रुपयानं 3900 रुपयांनी मला विकावं लागलं। वाट बघितली मी 1 महिना 2 महिने 3 महिन्यापर्यंत थांबलो माझ्या कॅपॅसिटीनुसार। शेवटी मला 3900 रुपयानं माझ्या घरचं सोयाबीन विकावं लागलं। त्याच्यात माझा शेतीचा खर्च निघाला नाही, माझे वैयक्तिक मजुरी निघाली नाही आहे। पावडेच काय, राज्यातल्या कोणत्याही बांधावर जा आणि शेतकऱ्यांना विम्याबद्दल विचारा, तुमच्या डोक्याला झिणझिणे आल्याशिवाय राहणार नाही। जर शेतकरी विम्याचे पैसे भरतो तर मग त्याला भरपाई का मिळत नाही? विम्याचे पैसे जातात कुठे? विम्याचे पैसे जातात विमा कंपन्यांच्या घशात। गेल्या 5 वर्षात विमा कंपन्यांनी पीक विम्यातून तब्बल 50,000 कोटी रुपये कमावले। होय 50,000 कोटी। आता हे 50,000 कोटी कसे कमावले ते बघा। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्रानं 2016ला प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली। योजनेत काही पिकांसाठी शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात विमा घेता येतो। विम्याच्या प्रीमियमची उर्वरित रक्कम सरकारकडून विमा कंपन्यांना दिली जाते। नुकसान झाल्यावर विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळे निकष दाखवून विमा नाकारतात। विमा नाकारल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं, पण विमा कंपन्यांचा बक्कळ फायदा होतो। महाराष्ट्रात 2016-17 पासून पीक विमा योजना सुरू झाली। 2016 ते 2024 मध्ये शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मिळून भरला 43,201 कोटींचा हप्ता। कंपन्यांनी भरपाई दिली 32,610 कोटींची। विमा कंपन्यांना नफा झाला 10,591 कोटी। 2020-21 मध्ये कंपन्यांचं उखळच पांढरं झालं। नुकसान भरपाई पोटी फक्त 25% रक्कम दिली गेली, तर 75% रक्कम विमा कंपन्यांच्या घशात। 2019 ते 2024 या 5 वर्षात देशभरात 17 पीक विमा कंपन्यांमध्ये 1,54,543 कोटींचा विमा उतरवला गेला, पण याच 5 वर्षात 17 पीक विमा कंपन्यांचा फायदा झाला 50,000 कोटी।
विमा कंपन्यांचा हा कारभार शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहताय, पण गेल्या 8 वर्षात हा कायदेशीर भ्रष्टाचार रोखण्याचा विचारही झाला नाही। 5 साल में यहाँ के जो बीमा कंपनियां, जो अलग अलग कॉर्पोरेट कंपनियां, इन्होंने 50,000 करोड़ रुपए केंद्र सरकार, राज्य सरकार और किसानों से लिए, और इतने बड़े घोटाले हैं कि पूरे भारतवर्ष में इस घोटाले का पर्दाफाश किया, लोगों ने प्रयास किया, लेकिन सब दब गए। और किसानों के हित में शुरू हुई योजना आज किसानों को हर गांव में अगर देखा जाए, हर गांव में कोई भी किसान से मिले तो आप जिसने पीक बीमा निकाला है उसको पूछा गया आपने पीक बीमा आपको मिला क्या, 90% किसान कहते हैं कि हमको पीक बीमा मिला नहीं। मुझे यही कहना है कि इस कंपनियां जो है, जो सत्ता पक्ष को इलेक्शन फंड देती है, वो सत्ता पक्ष किसानों के हित में काम करेगा क्या, कॉर्पोरेट कंपनी के साथ में काम करेगा? गेल्या 5 वर्षात विमा कंपन्यांचा नफा कसा वाढला ते बघा। 2019 ते 2020 विम्याचा हप्ता 32,261 कोटी, शेतकऱ्यांना भरपाई मिळाली 27,916 कोटी आणि विमा कंपन्यांचा फायदा झाला 4,345 कोटी। 2020 ते 2021 विम्याचा हप्ता 31,665 कोटी, शेतकऱ्यांना भरपाई मिळाली फक्त 21,226 कोटी, विमा कंपन्यांचा फायदा झाला 10,439 कोटी। 2021 ते 2022 विम्याचा हप्ता 30,035 कोटी, शेतकऱ्यांना भरपाई 20,865 कोटी, विमा कंपन्यांचा फायदा 9,170 कोटी। 2022 ते 2023 विम्याचा हप्ता 31,101 कोटी, शेतकऱ्यांना भरपाई फक्त 18,407 कोटी, विमा कंपन्यांचा फायदा 12,694 कोटी। 2023 ते 2024 विम्याचा हप्ता 29,562 कोटी, शेतकऱ्यांना भरपाई 17,053 कोटी आणि विमा कंपन्यांचा फायदा 12,509 कोटी। याचाच अर्थ प्रत्येक नव्या वर्षाला विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई कमी होत गेली, तर विमा कंपन्यांचा नफा मात्र वाढत गेला। पण विमा कंपन्यांना हे शक्य झालं कारण विमा मिळवण्यासाठी सरकारनं तयार केलेले नियम हे शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंपन्यांच्या फायद्यासाठी आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पीक विमा योजना जे राज्य सरकारनं आणि केंद्रानं अस्तित्वात आणली, खऱ्या अर्थानं ती योजना आज शेतकऱ्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचत नाही आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झाला स्थानिक पातळीवर का पीक विम्याचे जे काही तालुक्याचे जे प्रतिनिधी आहे हे पैसे घेऊन त्यांनी सर्वे केलेला आहे, पैसे घेऊन नुकसान दाखवलेलं आहे। आमच्या मोर्शी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यांचं 85% नुकसान झालं, एका शेतकऱ्याचं 75% नुकसान झालं। 75% वाल्याला जास्त अमाऊंट भेटली, रक्कम भेटली आणि 85 वाल्याला कमी अमाऊंट भेटली। तर मध्यंतरीच्या काळात आम्ही त्या पीक विमा प्रतिनिधीला पकडलं आणि पोलीस प्रशासनाच्या ताब्यातही दिलं। खऱ्या अर्थानं पीक विम्याचा सर्वे करत असताना हे जे क्लस्टरचं आता यांनी नवीन विषय आणलेला आहे का क्लस्टर प्रमाणे आम्ही मदत देऊ, पण ज्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्यानुसार खऱ्या अर्थानं मदत मिळायला पाहिजे। क्लस्टरची जे अट त्यांनी टाकलेली आहे ते शिथिल करायला पाहिजे। बरं, इतकं करून पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या एजंट्सना लाच द्यावी लागतो असा आरोप आहे। बोगस शेतकऱ्यांना विमा परतावे दिले जातात, म्हणजे जो परतावा दिलाय तोही खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही। 50,000 कोटी गिळून विमा कंपन्यांनी सणसणीत ढेकर दिली आहे आणि त्यानंतर सरकारला जाग येते। नवीन धोरण आम्हाला रिवाइज करावंच लागेल, कारण मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। 4-5 लाख अर्ज आम्हाला हे करावे लागले, ते काही चौकशी कराव्या लागल्या, त्यामुळे पीक विम्याचं नवीन सुटसुटीत धोरण आणावं अशी सरकारची धारणा आहे। त्यात काही धोरण अजून धोरण ठरलं नाही, किती पैसे शेतकऱ्यांनी द्यायचे तुम्ही तो सरकार ठरवणार आहे, पण त्यामध्ये सरकारने काहीतरी शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत द्यावी। ज्या अर्थी आता 3,000 रुपये ऍक्च्युअली माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, 3,000 रुपये प्रति शेतकरी अकाउंटला, ज्या आता 12,000 देतो, 6,000 केंद्र सरकार, 6,000 राज्य सरकार, आणखी 3,000 रुपये टाकून 15,000 त्या शेतकऱ्यांनी द्यावीत वर्षभरासाठी, असा एक धोरणात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। किंवा मग तशी शासनाने त्याच्यापर्यंत आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे तेही एक या ठिकाणी होणार आहे। विमा कंपनी ही काही धर्मादाय व्यवस्था नसते, ती नफा मिळवण्याचा प्रयत्न करणारच।
पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी विमा ही काही नफेखोरी करण्याची गोष्ट नाही आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात विम्यासाठी पैसे खर्च करायचे असतील तर सरकारने सरळ सरकारी विमा कंपनी सुरू करावी. म्हणजे जो काही फायदा मिळेल ना तो किमान सरकारी तिजोरीत तर राहील. पण असं होत नाही आणि त्याचं कारण आहे विमा कंपन्यांच्या मालकीत. या विमा कंपन्या कोणाच्या आहेत याचं उत्तर मिळालं तर हा पांढरा शुभ्र भ्रष्टाचार कोणाच्या भल्यासाठी होतोय हे कळेल. सोलापूरहून सौरभ वाघमारेसह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.